आणि विरुद्ध काल गटातून वरती आलेला संघ मत्रेवाडी. नाणेफेक जिंकून गोलंदाज अतुलने खऱ्या अर्थानं निर्णय जो घेतला तो होता गोलंदाजीचा. कारण की मॅच लावते स्टार्ट. अतुल गोलंदाजी ट्रॅक वरती मोठा सा रनअप तेच थर्रार कोहिनूर ऑफ मत्रेवाडी. परंतु अगेन्स्ट दी मयूर थोडस डिफिकल्ट राहील कारण की चांगल्या लयमध्ये आहे. त्याच्यासोबत अजय देखील उतरलाय. पहिला बॉल येतोय बक्षीस पात्र फेरीमधील नागनाथ चषक 2026. पुश केलाय स्लिप घेतले त्याच्यासाठी. स्लिपला बीट करून चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव. ऑन फील्ड अंपायर आमचे निर्णय देतील तिथे पंचांशी कोणी वाद घालणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि अन्यथा तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल ही स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल. आणि गोलंदाज आणि कर्णधार यांच्याकडे सवलत आहे थर्ड अंपायर घ्यायची. दुसरा कोणताही खेळाडू आढळल्यास थर्ड अंपायर घेताना तर पुन्हा पॅनलाइज केलं जाईल. ओ डाऊन द ग्राउंड खेळा फटका खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली अजय. ओ थोडस पंबलिंग पाहिलं परंतु चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. धावफलक पोचतंय 3 या आकड्यावरती. हाय व्होल्टेज मुकाबला आहे 4 षटकाचा सामना. पहिलं षटक अतुल पॉवर प्लेचा हाताळतोय एक अनुभवी गोलंदाज. वाईड शॉर्कट डाऊन द ग्राउंड खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय डीप स्टेट डाऊन द ग्राउंड. अजयचं चांगलं कलेक्शन आज अजयने इम्प्रेस केलंय पहा क्षेत्ररक्षण करत असताना. धावफलक पोचते पुन्हा या 2 एक धावेच्या मदतीने. 4 ओ आडव्या बॅटने खेळलाय. कॅच हिटची संधी. हो काय कॅच काय जजमेंट. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डेज मिस्टर अमित इम्प्रेस करतोय. वेलकम डीजे. कारण की ही विकेट नाहीये. हा खऱ्या अर्थाने संघाचा देव मासा गळाला पकडवलाय तो म्हणजे अतुलने.
देऊयात डीजे मास्टरला संधी. धावफलक पोहोचतं या षटकाराच्या मदतीने 13 या आकड्यावरती. पहिला षटकार मयूरच्या बॅटमधून आलाय संघासाठी. ओ पुन्हा एकदा प्रेशर थोडासा फिलअप करतोय बारक्या. ऑफ साइड दी ऑफ वाईडिश लाईन पाहून चेंडू हाताळला होता, परंतु पडल्यानंतर खूपच बाहेर. आणखीन एक व्हाईट बॉल. धावफलक पोहोचतंय 14 या आकड्यावरती. हो अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड केलंय यावेळेस. बॅकफुटला जाऊन स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बिग विकेट मयूर बाद. आणि ज्यासाठी बारक्याला बोलवलं होतं
त्याने त्याचं ते काम करून दिलंय. षटकाराला प्रेशर ठेवला नाहीये, चेंडू फ्लायटेड ठेवला, खूप काळ हवेत होता, पडल्यानंतर आतमध्ये आला आणि त्या ठिकाणी मयूर मिस झाला. बिग विकेट. आणि बिग विकेट म्हणजे ही बिग मुवमेंट असेल मॅच मधली, कारण की आता मात्र थोडासा बॅकफुटला जाताना आपण संघ पाहू शकता राजमुद्र आचरेवाडी. चला थोडं स्पीडअप मध्ये यायचं आहे. न्यू बॅटर. त्यानंतर आपण या मॅच नंतर जाणार आहोत ड गट मध्ये, जिथे पहिली मॅच. हो, चांगला फ्लिक केलाय बॅटने, अगदी गॅप पाहून चेंडू जातो डीपला. व थोडंसं पंबल. अमित कॅचिंग चांगली गेलेत, परंतु चेंडू अडवता आलेला नाहीये. होतं क्रिकेट आहे. अजयचा चांगला बॅकअप, चांगला गॅदर केला. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. यावेळेस देखील लेग ब्रेकने चेंडू समाप्ती करतोय बारक्या. दुसऱ्या षटकानंतर धावफलक 16. 10 धावा खर्च केलेत आणि एक विकेट ही खूप महत्वाची, आणि ती महत्वाची विकेट त्यांनी ती प्राप्त करून दिली मयूरची. तिसरं षटक. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे अतुल. पहिला फास्टर गोलंदाज वापरला, त्यानंतर त्यांनी बारक्याकडे आले. एक लेग ब्रेक ऑफ ब्रेक वरती कमान असणारा गोलंदाज चायनामॅन बारक्या. त्यानंतर अजय इकडे गेले. ते स्तरार एक पेस अटॅक असेल, एक मोठं परीक्षा असेल दोन्ही गोलंदाजांना, याचा पेस कसा जज करतायत आणि ते किती धावा जमवत आहेत हे देखील पाहण्यासारखं असेल. धावफलक जर पाहिलं तर 16 या आकड्यावरती आहेत. 3 महत्वाचे गडी बाद झालेत, मयूर, अजय आणि निवास. सलामीला येणारे दोन्ही फलंदाज आणि इन ॲट नंबर 3 वरचा देखील फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अजय. खोदून काढण्याचा प्रयत्न, टो क्रशर यॉर्कर होता. और पिच चेंडू पायाच्या आसपासच्या रेंजमध्ये पडला. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावफलक पोहोचते 17. अभि आणि रोशन दोन्ही न्यू फलंदाज आहेत. दोघांना इथे पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 4-5 नंबरचे फलंदाज बॅलन्स ठेवतात बॅटिंग ऑर्डर मधील, आणि ते त्यांना इथे करावं लागेल. खूप लांबून मारण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव. तुम्हाला ज्यावेळेस वाईडिश लाईनची पेस अटॅकिंगची गोलंदाजी जज करून मारायची असते, त्यावेळेस तुम्हाला फुटवर्क असणं गरजेचं आहे. डॉट बॉल येतोय. अजयने चांगली रणनीतिक गोलंदाजी. आपली मत्रेवाडी संघाकडून सातत्याने या संघानं मधल्या या गोलंदाजानं संघासाठी चांगली कामगिरी निभावलेत. त्या धावा बनवण्या रोखणं असेल, धावा थांबवणं असेल. खूप उंच गेलाय चेंडू. अतुल चेंडू खाली, परंतु बापू यांना आणखी एक झेल घेण्याची, पकडण्याची. अमित यांना ओहो, कॅच ड्रॉप होते आज. त्या क्षेत्रामध्ये त्यांनी 2 कॅचेस पकडलेत. ही कॅच ड्रॉप होते. GTC वरती आमचे जे दर्शक जोडलेत दोन्ही बाजूने, आचरेवाडी आणि मत्रेवाडी संघाच्या बाजूने, ही कॅच किती महागात पडेल ते तुम्ही सांगायचं आहे. महत्वाची मुवमेंट अभिची ही कॅच होती. धावफलक पोचले 19 आकड्यावरती. 19 म्हणजे पुन्हा एकदा ही लाईन चांगली आहे. लाईन ऑफ द पिच. पडला चेंडू. यावेळेचा चेंडू थोडासा फिंगर रोल्स केला होता, पडल्यानंतर थोडासा काटा चेंज करत असताना चेंडू वाईडिश लाईनने निघून जातोय. तुम्ही GTC लाईव्हच्या स्क्रीनवरती पाहू शकता. आणखीन एक चांगला बॉल. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, त्यातील 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत. या षटकामध्ये धावफलक स्थिर आहे 19. हुक केलाय चेंडू चांगल्या पद्धतीने. स्क्वेअर लेग त्याच्या डोक्यावरून जाईल. चेंडू पर्यंत येणं गरजेचं होतं, परंतु हा येतोय एक महत्वाचा चौकार अभिच्या बॅटमधून. 4 धावा. धावफलक पोचते 23. वेलकम डीजे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना बॅटच्या एंडला चेंडू लागतोय आणि चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. धावफलक 3 षटकानंतर 24. चौथ्या षटकासाठी अमितकडे चेंडू ओक्लिन बोल्ड पहिलाच फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती विकेट. वरती आहे आपल्या रडार मध्ये आहे, त्याला फेकून दिला डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. अभिच्या बॅट मधून हा येतोय महत्वपूर्ण षटकार. पुन्हा एकदा पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लेगबायच्या स्वरूपात डिक्लेअर मध्ये जातोय. 1 धावे ते डिक्लेअरच्या स्वरूपात. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 34 या आकड्यावर. पहिल्या इनिंग्स मधील हा शेवटचा चेंडू असेल. ड गटातील इथे टॉस होईल. ओ यावेळी चुकी होते. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट प्लस ही एक्स्ट्राची धाव. 2 धावा. धावफलक पोचतंय 36-36. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आणि प्रवीण स्मृती बामणवाडी टॉस साठी यायचंय. हो पुन्हा एकदा बॅटने
हा एक येतोय उजव्या बाजूला, ज्याच्या त्याचा प्रयत्न कमी पडतोय. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर लाजवाब खेळी अभि. आज अभिचा पिक्चर हिट आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलाय आणि एक चांगली टोटल उभी केले. फोर्टी 42 आणि 43 धावांचं मोठं लक्ष उभं केलंय आपली मत्रेवाडी संघासमोर. जाऊयात टॉस का बॉस मध्ये, जिथे टॉस होतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी विरुद्ध प्रवीण स्मृती बामणवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. मी विनंती करतो महेश चिंचुलकर साहेब यांना तुमच्या शुभास्ते आपण घेऊयात टॉस. वेलकम टू दी टॉस का बॉस. नागनाथ चषक 2026 GTC लाईव्ह वरती तुम्ही पाहताय. ड गटातील ही पहिली मॅच होते. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी विरुद्ध प्रवीण स्मृती बामणवाडी. या ठिकाणी टॉस होते. दोन्ही कॅप्टन त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी टॉस साठी यायचंय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी टॉस साठी यायचंय. लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. जाऊयात आमच्या दादांच्याकडे. दादा, आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? पर्व 6वा आहे आणि कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. क्रिकेटर आणि क्रिकेटवरचं एक तुम्ही प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून आपल्या गावाला आणि गावातील या स्पर्धेला कशा प्रकारे सर्वांचं मन जिंकून ही स्पर्धा आपण पार पाडताय? थँक्यू सो व्हेरी मच दादा लाजरेत. ठीक आहे, दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. दादा इथे यायचं आहे स्क्रीनच्या समोर. दादांच्या शुभास्ते घेऊयात. टॉस कॉल कोणाचा असेल? कोण कॉल घेणार आहे? येस, बामणवाडी संघाचा कॉल आहे. दादा स्विंग द कॉइन. काटा मागितलाय आणि काटा पडून तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या चाळकेवाडीकरांचंच आयोजन आहे. आज आयोजनाबद्दल काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आयोजन चांगलं भरवलं आहे यांनी. दरवर्षी भरपूर यांच्यामध्ये सपोर्टला भरपूर जण असतात. चाळकेवाडी एक मोठं गाव आहे, त्यांचा सपोर्ट सर्वांनाच असतो. थँक्यू सो व्हेरी मच तुम्हाला आणि तुमच्या टीमला. धामणी संघाला देतो खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की मॅच चालू आहे मित्रांनो. इथे टॉस जिंकलाय बामणवाडी संघाने आणि नाणेफेक जिंकले. टॉस जिंकलाय बामणवाडी संघाने आणि नाणेफेक जिंकली आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. परंतु जाऊयात या मॅचकडे, जिथे धावा प्रथम उभ्या केल्या आहेत बॅटिंग करत असताना. 42. सुरुवात थोडी स्लो राहिली होती, परंतु जे अभिची बॅटिंग राहिली त्यामुळे धावा 42 धावपलकावरती जोडल्या प्रथम बॅटिंग करत असताना आणि 43 धावांचं लक्ष उभं केले आपली मत्रेवाडी संघासमोर. अतुल आणि अमित ही सलामीची जोडी सातत्याने संघासाठी चांगलं स्टार्ट देते, परंतु त्यांच्या समोर मयूर हे एक कडवं आव्हान घेऊन उभा आहे. पहिला बॉल येतोय. पहिलाच बॉल वाईड शॉर्करचा प्रयत्न, पंचांचा बाईचा इशारा, एक धाव येते. धावफलक खुलं होतंय. धावांचा पाठलाग करत असताना आपली मत्रेवाडी संघाचा थोडंसं क्षेत्ररक्षण जरा पाहिलं तर अगेन्स्ट दी अतुल चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय.
मयूरचा हा बॉल लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीपला चांगलं कलेक्शन, परंतु 2 धावा धावून कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक 3 या आकड्यावरती. अतुल कोयनूर ऑफ मत्रेवाडी त्याला मानलं जातं आणि आतापर्यंत मत्रेवाडी हा सक्सेसफुल संघ ठरलाय. याच्यामध्ये त्याचा खेळ खूप इम्पॅक्ट टाकतो त्यांच्या विजयामध्ये. त्याला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. गेटच्या बाजूला जी भिंत आहे त्या ठिकाणी काम चालू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षकाने काळजी घ्यावी अशी मी क्षेत्ररक्षकांना विनंती करतो. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करा. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. बॅट लगेचच आणून पोस्ट करायचे आहे. प्रति षटकाला आपण 4 मिनिटं दिले, त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही प्रति ओव्हर प्रति षटक हाताळाल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. हा फटका बसलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. ओ पहिली विकेट. बिग 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 विकेट. अतुल बाद. मत्रेवाडी संघाचा म्होरक्या सरदार बाद होतोय. ना खुश आहे. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. धन्यवाद डीजे मास्टर. 3 वरती पहिली विकेट. ही विकेट नाहीये तर ही मॅच पकडणारी विकेट होती अतुलची, परंतु बारके आलाय. ओ आडव्या बॅटने आल्या आल्या पहिलाच स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर. 1 बाउन्स, चौकार. ओ पुन्हा एकदा पॅडल स्वीप. नजाकत भरा स्ट्रोक. थेट बाउंड्री लाईन वरती जाऊन कोसळतोय. अगदी जसा बॅट मधून धूमकेतू निघावा त्या पद्धतीने आणखीन एक बारक्याच्या बॅट मधून बिग बिग षटकार. बारक्या 2 चेंडू मध्ये 10 धावा त्याच्या बॅट मधून. पुढचा बॉल मयूरचा. चांगल्या पद्धतीने हलक्या त्याने पुश केला. रनआउटची संधी. हो फेकी खराब. धावफलक पोहोचले 14. एक गडी बाद. चांगली गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात करून दिली होती मयूरने. 3 वरती पहिली विकेट प्राप्त केली होती, ती म्हणजे अतुलची. चांगला कॅच, परंतु त्यानंतर बारक्या मैदानात आला आणि त्याने या मॅचला समतोल ठेवलाय. इथे कमी भासवून दिलेली नाहीये अतुलची. 3 चेंडू मध्ये 11 धावा त्याच्या बॅट मध्ये आलेत. अमित दुसरा षटकासाठी तेच तर रोशनकडे संघ गेला. राजमुद्रा आचरेवाडी. धावफलक 14.
18 चेंडू 29 धावांची अजून देखील गरज. अगदी खोदून काढलाय, यॉर्करचा चांगला वापर. डॉट बॉल. रोशन. रोशन पहिला चेंडू डॉट येतोय रोशनचा. चांगली गोलंदाजी. थोडासा शप्पल झाला होता, जागा बनवली होती, त्याच्या बॅटच्या रडार पासून बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पोचते 15 या आकड्यावरती. ओ बॅट स्विंग मोठ्याने. अंपायरकडे अपील जरूर केले परंतु पंच तस्किमस नाहीयेत. डॉट बॉल. प्रेशर बिल्डअप करण्याची खासियत असते कीपरची, कारण की बारक्याची बॅट फ्लो चांगली आहे आणि आल्या आल्या त्याने मोठे फटके मारून सुरुवात केले, त्यामुळे प्रेशर टाकणे हा एक इंटेंट असतो कीपरचा आणि कीपर डिझर्व करतो पवार सर, कारण की संपूर्ण गेम हा विकेटच्या पाठीमागून फिरवला जातो. अजय यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आज सचिन असते तर आपण त्यांना विकेटच्या पाठीमागे त्यांना आपण पाहिलं असतं. आफ्टर ऑल आपल्या गावाचं नाव मोठं करतायत, तालुक्याचं नाव मोठं करतायत, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. वाईडी शॉर्करचा बॉल. डॉट बॉल. रोशन. आज कोल्हापुरी मिरचीचा झणझणीत ठसका जसा लागावा त्या पद्धतीची गोलंदाजी राहिले राजमुद्रा आचरेवाडी संघाची. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने त्यांचं कार्य बखूबी निभावलंय. हो चांगला पटका हुक केलाय. अप्रतिम स्ट्रोक. हॅमर्ड. अगदी हातोडा फिरवावा त्या पद्धतीने बॅट फिरवले. चेंडू थेट सीमा रेषा बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. धावफलक पोहोचले 21 या आकड्यावर. हो अलॉंग द ग्रास फटका खेळाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. चांगलं कलेक्शन. थोडंसं पंबल थांबवलंय. पहा अमित यांचं लक्ष किती आहे चेंडूवरती. फक्त त्यांनी बारक्याला बघत धावले नाही तर बॉलकडे चेंडूकडे पाहून धावले आणि थांबवले. इथे मोठा अपघात झाला असता परंतु थांबवलंय. एक धाव येते. धावफलक पोहोचते 22 या आकड्यावरती आणि अमित आतापर्यंत ओपनिंगला आलेत आणि हा पहिला चेंडू खेळतील या इनिंग्स मधला अगेन्स्ट दी रोशन. हा पटका उडवलाय. चेंडू हवेत आहे. कॅचेटची संधी आहे. दोघांमध्ये कमिशन. ओहो कॅच. व्हॉट अ कॅच. मॅच बनवणारा कॅच. अमित. बिग 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 विकेट इन द बास्केट. धन्यवाद डीजे. धावांचा पाठलाग करत असताना इनिंग्स मधील दुसऱ्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू खेळत असताना अमित बाद झालाय. चांगला कॅच. चांगली जजमेंट. तिसरं षटक अजय आणि बॅटिंग साठी उतरलाय तो म्हणजे सचिन. समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू 21 असं हे समीकरण. धावा आतापर्यंत जोडले 2 षटकामध्ये 22 म्हणजे सरासरी मेंटेन ठेवले. जरी विकेट आली असली तरी सरासरी मेंटेन ठेवले. व पुलटॉस बॉल अगेन्स्ट दी बारक्या. संधी निर्माण आहे कॅचिटची.
चेंडू वन बाउन्स सीमा रेषा बाहेर. प्रतीकचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. धावफलक 26 वर असताना हा एक चांगला बॉल. डॉट बॉल कमबॅक केलाय अजयने. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय, क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी आणि बारक्यावरती प्रेशर ठेवण्याचा प्रयत्न. बारक्याला थांबवण्यात जेवढा प्रयत्न करतोय तेवढं चांगल्या संघासाठी. ओ हो हो हो, गेंद तारा मंडल में लहराती हुई. 6 रन की दूरी भी है और मंजूरी भी. षटकार. ओ पैडल स्वीप उड़ाया है भैया. गेंद सैया सैया. 6 रन. चौकार षटकार एक, षटकार एक, चौकार षटकार षटकार. प्रति बॉलला मोठा फटका मारण्याची ताकद या बारक्यामध्ये. 8 चेंडू 5 धावांची गरज. षटकारांच्या हॅट्रिकचा बॉल असेल बारक्यासाठी. 8 चेंडू 5 धावांची गरज. चेंडू खूप उंच गेलाय. ओ हो हो हो, चेंडू सीमा रेषा बाहेर. बक्षीस पात्र फेरीमध्ये हॅट्रिक षटकार आणि 13 चेंडू 40 धावांची खेळी. 13 चेंडू 40 धावांची खेळी. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा संघ तो म्हणजे आपली मत्रेवाडी. हार्ड लक बॅड लक. राजमुद्रा आचरेवाडी संघ, तुमचा खेळ अप्रतिम राहिला. अतुलची विकेट मिळवली होती. बारक्याची कॅच तुम्ही ड्रॉप केली, परंतु या ठिकाणी एकच जल्लोष. आपले मत्रेवाडी अनस्टॉपेबल अनबीटेबल मत्रेवाडी. वी फॉर विक्ट्रीचा साइन दिला जातोय GTC लाईव्ह वरती.